तिचा लाभ मिळणं म्हणजे संयोग मिळणं, तिचं सान्निध्य मिळणं हे कोणाच्या स्वाधीन आहे? स्वाधीन म्हणजे तात्विकदृष्ट्या विचार करा. खिशामध्ये असलेली नोट मंदिरमधून बाहेर गेल्यानंतर कोणाच्या गल्ल्यामध्ये जाते, ती गल्ल्यामध्ये जाणार, ती तुमच्यामुळं जाणार का ती स्वतः जाणार? बोला प्रांजली. खिशामध्ये असलेली नोट मंदिरमधून बाहेर गेल्यानंतर कोणाच्या गल्ल्यामध्ये जाणार हे निश्चित आहे किंवा नाही? आणि जर निश्चित आहे तर ती नोट अमक्याच्या गल्ल्यामध्ये कोणी नेली म्हणजे त्या व्यक्तीला त्या नोटेचा जो संयोग प्राप्त झाला, त्याच्या बाह्य वस्तूचा संयोग त्याला प्राप्त झाला, हा कोणामुळे झाला, त्याचा कर्ता कोण, याचं थिंकिंग करा. सांगा, चर्चा करत जा. तेच तर मग बोलायचं आहे, ते स्पष्ट ठणकावून सांगायचं की प्रत्येक पुद्गलाचा परमाणू हा स्वतंत्र आहे आणि पुद्गलामध्ये क्रियावती शक्ती आहे. क्रियावती शक्तीचे कार्य दोन प्रकारचे होते, एक स्थितीरूप राहणे आणि एक गतिरूप होणे. आता व्यवहारामध्ये योगायोग हा शब्द जो वापरला, व्यवहार सोडून द्या. व्यवहार अनादी काळापासून परिचित आहे या जीवाला, ज्याच्यामुळं आपण खड्ड्यात पडलेलो आहोत. त्या व्यवहाराचं आता इष्टपेशन करणं आवश्यक नाही. सर्वांना माहिती आहे व्यवहारामध्ये कसं बोललं जाते, कसं नाही. तिथं तात्विक लेवलवर जेव्हा विचार करतो तेव्हा पुद्गलाचा प्रत्येक परमाणू स्वतंत्रपणे गमन करतो किंवा स्थिर राहतो. त्यावेळेला क्रियावती शक्तीचं जसं परिणमन असेल, क्रियावती शक्तीचं जसं परिणमन असेल म्हणजे स्थिररूप राहण्याचं परिणमन असेल तर ती एका ठिकाणी राहील. गमन करण्याची योग्यता असेल तर गमन करेल. तर हे पुद्गलाचं जे गमन आहे, स्थित्यंतर आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन क्रियारूप जे परिवर्तन होते ते स्वयं त्याच्या योग्यतेने होते. इथपर्यंत बरोबर आहे? आपण जे सांगितलं की पुद्गलाचा प्रत्येक परमाणू स्वतंत्र, त्यात अडचण काही नाही. पण जेव्हा आता आपण स्कंदरूप पुद्गलाच्या अवस्था बघतो, म्हणजे विकृत झालेलं आहे, ते स्वभावाच्या विरुद्ध वागत आहे, मग आता त्याची ही तेवढी शक्ती मानणार का? जी पुद्गलाची आहे, पुद्गल परमाणूची आहे, स्वतंत्र राहण्याची. पहिलं स्टेटमेंट काय केलं आपण की ते स्वतंत्र आहे, प्रत्येक परमाणू स्वाधीन आहे, काही अडचण नाही आहे तिथपर्यंत. आता ते स्कंदरूप परिणामला म्हणजे विकृत परिणाम झालेला आहे. आता प्रत्येक परमाणू परंतु तो स्कंदरूप जेव्हा झाला त्यावेळी त्या परमाणूचं स्वतंत्र अस्तित्व त्याही वेळी आहे का? परमाणूचं ते परिणामांच्या दृष्टीने विचार करून बोलायचं. परमाणूचं हा परिणमन करण्याच्या दृष्टीने स्कंदरूप जेव्हा त्याचा बंद झालेला आहे त्यावेळी स्वतंत्र म्हणजे जे परमाणूचं स्वतंत्र अस्तित्व असतं किंवा आहे, कारण तो जर आपण क्रायटेरिया तिथे लावायचं म्हटलं तो जीवालाही लावता यायला पाहिजे. स्वतंत्र आहे की नाही आहे? हो, तो स्वतंत्रच आहे. नाही, परिणाम त्यावेळेला सुद्धा त्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे. परिणामाच्या दृष्टीने पर्यायाच्या मध्ये त्याचाही परिणाम स्वतंत्र आहे. परिणामन हा विषय आहे, त्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे. परिणाम स्वतंत्र आहे, अस्तित्व आहे तेव्हा परिणाम. सांगा, चर्चा करत जा.
सांगा त्याचं उत्तर. कारण प्रश्न प्रत्येक आहे द्रव्य की- उत्पाद द्रव्ययुक्त आहे की नाही, मग त्यावेळेला त्याचा परिणाम सुद्धा त्या ठिकाणी त्याचा परिणाम परमाणूचा आहे, स्वतंत्रच आहे. बोला संदर्भ बोला असता, अवस्थेत असताना सुद्धा स्कंधामधला प्रत्येक परमाणूचं परिणाम स्वतंत्र आहे का असं भरत भाऊचा प्रश्न आहे. त्याला उत्तर द्या, आहे किंवा नाही. साशंक आहे दोन लोक आहेत, डाऊटफुल आहे, हो म्हणायचं का नाही म्हणायचं. नाही नाही सांगितलं ना, मी सांगितलं. तुम्ही सांगितलं, इकडे नाही आलं ना तुम्ही. बरं, ही मोठी सभा नाही, अशी महासभा नाही आहे. हे फॅमिली मेंबरला जसं आपण टॉक करतो घरामध्ये, घरामधले जेवढेच ते मेंबर असतात आपले स्वतंत्रच आहे. स्वतंत्र आहे. मग हे पहिलंच बोलायला पाहिजे ठणकावून. या प्रत्येक स्कंधामधला प्रत्येक परमाणू हां ते स्वतंत्र आहे त्यांची. हा प्रत्येक परमाणू स्वतंत्र आहे म्हणाले नाही नाही. नाही, स्वतंत्र आहे. मी त्याच्यामध्ये त्या प्रत्येक गंधरूप अवस्थेमध्ये असताना त्याचा परिणाम आहे. सुट्या परमाणू परिणामाने स्वतंत्र आहे. सुट्या परमाणू स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, निर्विवाद आहे. तो जेव्हा स्कंदरूप म्हणजे विकार रूपाने जेव्हा तो परिणमलेला आहे, त्यावेळीही त्यामध्ये परमाणूचं अस्तित्व आहे. अस्तित्वही आहे, परिणामही. हा, तर ते परिणमनही त्याच स्वतंत्रतेनं चालू आहे का, ज्या स्वतंत्रतेनं पहिल्यानं जो सुट्टा परमाणू असताना जे होतं. मुळात प्रश्न असा आहे की विकृत विकार जे झालंय ते पूर्ण स्वतंत्रतेनं होत नाही, परलक्षाशिवाय होत नाही. म्हणजे परलक्षपणा तिथे आहे. स्कंदामध्ये परलक्षपणा आहे, परिणामामध्ये परलक्ष असतेच असते. तरीही त्या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण परमाणूचं स्वतंत्रतेनं परिणाम म्हणा त्या म्हणण्यामध्ये आणि विकार रूप असणाऱ्या स्कंधाच्या परिणामामध्ये फरक पडतो. पण तरी पुद्गलाचं आहे म्हणून तिथे जीवाचं निमित्त मानता येत नाही. निमित्त म्हणजे हे खोलात जाल तर अजून वेगळं वेगळं पडणार आहे. कारण ढगाला निमित्त त्यांनी फक्त कालद्रव्य मानलं, जीवाला निमित्त ठेवलं नाही. अशा प्रकारचं वेगळं वेगळं निमित्त होणार आहे. पण तिथे निमित्ताचा निषेध करता येत नाही. विकारी परिणामामध्ये माझा प्रश्न एकच आहे की व्यवहारच असतो, जिथे निमित्तपणा असतो तिथे व्यवहारच म्हटलं जाते. कारण दोन पण विषयाने जर बघितलं तर प्रत्येक परमाणू हा स्वतंत्र आणि त्याचं परिणाम हे स्वतंत्र. योग्यता तर स्वतःचीच आहे ना शेवटी. विकारी बना की स्वरूपणा पण योग्यता स्वतःचीच आहे. स्कंदरूप विकृत अशी जी पर्याय आहे, हां. तिचं एकत्रित परिणमन मानणार आहोत आपण, की त्या प्रत्येक परमाणूचं हा. स्वभाव अपेक्षेने माना, परमाणूमध्ये माना की स्कंधामध्ये माना, परिणाम आता प्रत्येकाचा भिन्नच आहे. त्याच्यात काही वादच नाही. फक्त प्रश्न एवढाच झाला आहे की स्वतंत्र परमाणू असताना ज्या रूपाने तो करू शकतो तसं विकारी अवस्थेमध्ये निमित्ताच्या लक्षाशिवाय होत नाही असं म्हणायचं. जसं आता जीवच घ्या ना, जीवाच्या स्वभाव परिणामामध्ये कर्माचा उदय आपण म्हणू शकत नाही. पण विकारी परिणाम मात्र निमित्ताशिवाय होते असं म्हणता येत नाही. परलक्ष तिथे असतेच. ते तर त्याला मान्य आहे. पर्यायच नाही की विकारी पर्याय. ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊनच मी जीवावर जाणार. सांगत आहे की पुद्गलाच्या ठिकाणी पूर्णतः आपण म्हणू शकत नाही, पण जीवाला तर कर्माच्या उदयाचं सरळ आहे ना. जसं आता आज आपण मनुष्य पर्याय ही आपली विशुद्ध पर्याय आहे, आपलं अशुद्ध पर्याय आहे. हां. तर ह्या अशुद्ध पर्यायामध्ये शुद्ध जीवाचे परिणाम चालू आहे, शुद्ध द्रव्याचं विकारी परिणाम चालू आहे. प्रत्येक आत्मप्रदेश भिन्न आहे ना. पुद्गल थोडाही झाला. तुमची फक्त दृष्टीच लावायची नाही, म्हणजे कोणत्या दृष्टीने त्याच्याकडे बघत लावायचं. मुख्य मुद्दा असा पुढचा विचार झाला, इथे स्वतंत्रतेच्या परिणामाचा विषय आहे. मग तुम्ही ज्या दृष्टीने निमित्त सांगितलंय की उपादानाचं योग्यता थोडी लावायचं आहे. प्रधानता कोणाची राहील ती गोष्ट नाही. एक सूत्र लक्षात घ्या, बंधे धिकव पारडा मिकवच. याचा अर्थ सांगा. बंधे धिकव म्हणजे स्कंध तयार झाला असताना सुरुवातीला जो स्कंध तयार झाला 2 परमाणूंचा मिळून, मग पुढे जी प्रोसेस झाली सुरू, तर तो जो स्कंध झाला सुरुवातीला 2 परमाणूचा, त्याच्यामध्ये 3रा मिळाला, त्याच्यामध्ये 4था मिळाला, अशा प्रकारे तो स्कंध तयार झाला. आता त्या स्कंधाचं परिणमन म्हणजे स्कंधामधले आता प्रत्येक परमाणू आपल्या स्वभावाने परिणमन करणार नाहीत, परंतु जे काही परिणमन होईल अशुद्ध परिणमन ते सुद्धा स्वभावानं होईल.
स्वभावाने याचा अर्थ की स्वतंत्र आहे. त्याच्या स्वतंत्र शक्तीनुसार करतो. कोणतंही परिणमन निमित्त निरपेक्ष असते. याचा अर्थ निमित्त उडवलं असं नाही, निमित्ताच्या सानिध्यामध्ये होते, परंतु निमित्त निरपेक्ष असते. निमित्ताचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन 0 असते. आलं लक्षात? तुमच्या लक्षात आला प्रश्न तिकडे पाठीमागे? संजयत्वामध्ये ती अपेक्षा नाही. निमित्ताच्या सानिध्यामध्ये होते. त्या सूत्रामध्ये जे अधिक गुणवाला असला तो आपल्या रूपाने परिणाम म्हणजे होण्यासारखा दिसतो. म्हणजे प्रत्येक परमाणू ऐका, प्रत्येक परमाणू स्कंधामधला कशाप्रमाणे परिणमन करेल? स्कंध ज्याप्रमाणे परिणमन करेल, स्कंध ज्याप्रमाणे गतिमान होईल त्याच अर्थाने ते सर्व परमाणू त्याच्या अनुसार परिणमन करेल. म्हणजे स्कंधामधला प्रत्येक परमाणू हा विभावरूपाने परिणमन करेल आणि सर्व परमाणूंच्या विभावाची गती आणि दशा आणि दिशा सारखीच राहील. त्याचं अस्तित्व आहे म्हणजे परिणाम आहे, त्याचं स्वतंत्रच आहे, सरळ त्याचं अस्तित्वच राहणार. आणि एक परमाणू दुसऱ्या परमाणूवर ओव्हरलॅप होणार नाही, त्याच्या बाउंड्रीमध्ये शिरणार नाही. प्रत्येक परमाणू आपल्या स्वचतुष्टयाच्या वलयाने सुरक्षित आहे. याचा आता तो स्कंद जाऊन परवृक्षाने जाऊन मग ते काय झालं सुद्धा म्हणून त्याच्यात आपण बनवला असं तर त्याला जीव निमित्त म्हणू शकतो. म्हणजे आपलं निमित्त किती बोलणं म्हणजे मग ते तुर्कल स्कंदाला आपण स्कंद बनवणं असं होईल ना. नाहीतर निमित्ताचं अस्तित्व तर प्रत्येक ठिकाणी आहेच, कुठलंही कार्य होत असताना. वास्तविक तशी तर परिस्थिती तशी नाहीच. आपण सांगितलं म्हणून की आपण थोडी बनवला, त्याच्यात योग्यता नाही ना, आपण बनवू शकतो असं नाही, बनवू शकत नाही. म्हणून बनला तो त्याच्या योग्यतेनं, त्यावेळी आपला योग आणि उपयोग त्या प्रकारचा झाला म्हणून आपल्यावर तसा उपचार झाला की आपण निमित्त आहोत. तर आपला मुद्दा होता, मी प्रश्न टाकला होता सुरुवातीला, की जो संयोग होतो तो साता कर्माच्या उदयामुळं जो काही इष्ट वस्तूचा संयोग या जीवाला प्राप्त होतो, त्याचा अर्थ असा की त्या परमाणूचा संयोग या जीवाला मिळेल अशा प्रकारे त्या परमाणूमध्ये स्वयंयोग्यता होते आणि ते परमाणू या जीवाच्या संपर्कामध्ये येतात. कोणी केल्याने आणल्या जात नाही. याचा एक दृष्टांत नेहमी देतो ते स्वामीजी, की इंजिन आणि इंजिनला लागलेले मागचे 10 डबे आणि गाडी भरधाव जात आहे, जोडलेले मागचे डबेही त्याच वेगानं जात आहे, डब्यामध्ये बसलेली प्रत्येक व्यक्ती त्याच वेगाने जात आहे, डब्यामध्ये असलेलं सामानसुद्धा त्याच वेगाने जात आहे, डब्यामध्ये असलेल्या स्कंधामधला प्रत्येक परमाणूसुद्धा त्याच वेगानं जात आहे. या सर्व गतिमान तेला ही जी गतिरूप क्रिया सर्वांची होत आहे त्याला कारण इंजिन आहे किंवा नाही? बोला. कारण काय? इंजिनला मागचा डब्बा जोडला म्हणूनच मागचा डब्बा चालू आहे किंवा नाही? तेव्हा का तो काढून टाका, त्याला डिस्कपलिंग करा, कपलिंग काढून टाका. त्याचा इंजिनला जाऊ द्या, मागचे डबे नाही जाणार. मग मागचे डबे का जात नाही हा प्रश्न पुन्हा दुसरा. पहिला प्रश्न असा का इंजिनला डबा जोडल्यानंतरच इंजिनसोबत तो डबा जाईल आणि तो डबा डिटॅच केल्याबरोबर तो इंजिनच्या स्पीडनं जाणार नाही किंवा तिथं जाईल. याला कारण काय? स्वतःची स्वतंत्र शक्ती, निमित्त आहे, त्याची स्वतःची योग्यता सगळ्यात पहिली गोष्ट. हां, म्हणजे आणि दुसरे बाब म्हणजे मग इंजिनची मिळालेली त्याला साथ किंवा निमित्त, मिळालेली अथवा न मिळालेली. जैन धर्मामध्ये निश्चयाच्या भाषेमध्ये साथ कोणाचीच कोणाला नसते. परस्परोपग्रहो जीवाना हे सूत्र टोटली व्यवहाराच्या भूमिकेमध्ये आहे.
म्हणजे एक गोष्ट निश्चित झाली का इंजिनला मागचा डबा जोडल्यामुळे मागचा डबा इंजिनच्या सोबत गेला, हे तात्विकदृष्ट्या निश्चयानं अगदी असत्य आहे, असत्य वचन, फॉल्स स्टेटमेंट आहे. तुम्ही त्यात मार्ग काढा नाही, ते व्यवहारानं आहे का नाही, मग सर्वथा सत्य आहे का? तर हे व्यवहाराचे पिल्लूमध्ये आपण सोडून देतो ना, त्याच्यामुळं तत्त्वज्ञानाचा जो सिरियसनेस आहे तो डायल्यूट होऊन जातो. माणूस मग त्या व्यवहाराच्या लेवलमध्ये येऊन जातो. तर व्यवहाराच्या लेवलमध्ये येणं हे सर्वात घातक आहे. व्यवहार हा व्यवहार करण्यासाठी आहे, पण व्यवहाराप्रमाणे विचारसरणी जर केली तर ती संसाराला कारण आहे. याच्यामध्ये प्रत्येक वस्तूची स्वतंत्रता, प्रत्येक परमाणूची स्वतंत्रता तुम्ही खंडित केली. आणि जास्त निमित्त या शब्दाचा जेव्हा ढीग होतो आपल्याजवळ, त्यावेळेला उपादानाला तडा जातो, उपादानाचं महत्त्व कमी होऊन जाते. मग निमित्त आहे की नाही, मग अमुक तसं निमित्त आहे की नाही, निमित्त आहे की नाही असं ठसक्यावून सांगणं, याचा अर्थ काय की तुझं सर्व अजून दृष्टी त्या निमित्तावर बनलेली आहे. थोडं निमित्ताला गौण केल्याबरोबर इकडे अहम दुखावला जातो या जीवाचा. निमित्तानं आहे की नाही, मग त्याला अनादी काळापासून जोपासलेली जी त्याची कल्पना आहे त्याला या निश्चयानं तडा जातो आणि तो एकदम तो निश्चय, तिथे निमित्त नाही का. सांगण्याचा अर्थ असा आहे की तत्त्वज्ञानामध्ये निमित्त आहे हे फक्त ज्ञानामध्ये स्वीकार करावा, आहे त्या ठिकाणी निमित्त, परंतु प्रत्येक घटना स्वतंत्रपणे, चाहे जीव कर्मांनी बद्ध होत असेल, रागी द्वेषी होत असेल, मोक्षाला जात असेल, स्वर्गाला जात असेल, तर त्यामध्ये निमित्ताने काहीही केलं नाही. वास्तविक कर्माचा जीवाशी बंध नाही. क्रीम काढला आहे, जैन दर्शनाचा क्रीम काढला, फेकला इकडे माझ्याकडे. का वास्तविकपणे जीव अजूनही या संसार अवस्थेमध्ये सुद्धा कर्मांनी अबद्ध आहे. कोणती गाथा आहे समजसाठी काढा. जीव याही वेळेला कर्मांनी अबद्ध आहे. मला नंबर कोणती गाथा आहे? आता ज्ञानामध्ये कोणती वस्तू येते हे सुद्धा आपल्या स्वाधीन नाही आहे. बरं, आठवलं नाही, तिचं आठवलं नाही याचा अर्थ काय की ज्ञानाच्या पर्यायीला तो विषय, पर्यायीच्या योग्यतेनं तो विषय आला नाही. शेवटी प्रत्येक गुणाची पर्यायसुद्धा स्वतंत्र आहे. ज्ञान स्वभावात भरलेला आहे, प्रचंड ज्ञान आहे, अनंत ज्ञानाचा गोदाम भरलेला आहे आतमध्ये, परंतु ज्ञानाची पर्याय त्या ज्ञानगुणाप्रमाणे फंक्शन करेल, कार्य करेल असं नाही आहे. टाकी पूर्ण भरलेली आहे पाण्याची, तोटी जाम झाली आहे, फिरवतच बसा, पाणी यायला थांबणे का नाही आहे? टाकी पाण्यानं पूर्ण भरलेली आहे. शेवटी पर्यायीची योग्यता असेल तर ती प्रगट होईल, पर्यायीची योग्यता नसेल तर प्रगट होणार नाही. मग परतंत्रता आली का नाही आपल्या जीवनामध्ये? नाही आली. का? पर्यायीच आहे ते. त्या पर्यायाला तुम्ही असं इथं गौण करत जा. अमुक लक्षात नाही राहिलं, का नाही राहिलं? ज्ञानाच्या पर्यायीची तशा प्रकारची क्षयोपशम दशा नव्हती. बरोबर आहे? का नव्हती? ती पर्यायीची योग्यता होती. परंतु मी त्रिकाली चैतन्य भगवान आत्मा आहे याच्याकरता कशाची गरज आहे का? याचं श्रद्धान करण्यासाठी मी भगवान आत्मा आहे याचं श्रद्धान करण्यासाठी कोणाची गरज नाही. हा निश्चयाचा सिद्धांत आहे, स्वाधीन सिद्धांत आहे. स्वाधीन म्हणजे निश्चय, पराधीन म्हणजे निमित्त.
मग गाडीमधला प्रत्येक परमाणू इंजिनमुळं धावत नाही. गाडीमधल्या प्रत्येक पुद्गल परमाणूची योग्यता गतिमान आहे की नाही? गाडी जात आहे. प्रश्न समजायला येते की नाही? गाडीमध्ये मी बसलेला आहो, हे शर्ट आहे, या शर्टामध्ये अनंत परमाणू आहेत, हे अनंत परमाणू सुद्धा गाडीच्या वेगानं धावत आहेत का नाही? आहेत. मग या परमाणूला धावण्यासाठी कोणी एनर्जी दिली? कोणी एनर्जी दिली? याचं कारण काय? ते म्हणाल का इंजिननं दिली? इंजिननं दिली नाही एनर्जी. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला एनर्जेटिक करू शकत नाही. औषधी घेतल्यामुळे बिमारी हटली. एका पुद्गलाच्या सान्निध्यामुळं दुसरं पुद्गल परिवर्तित झालं आतमधलं. हे पाहतो आपण व्यवहारामध्ये. तर हे व्यवहारामध्ये बोलण्यापुरतंच मर्यादित ठेवा. औषधामुळे बिमारी हटली. हे सर्व पुद्गलाचा खेळ आहे. पुद्गलाच्या योग्यतेनुसार त्याच्यामध्ये तशा तशा परिस्थितीमध्ये तशा तशा आणि स्वयंच्या योग्यतेनं परिवर्तन होत राहते. आणि त्या परिवर्तनाच्या निमित्ताने हा जीव त्याच्यामध्ये इष्टबुद्धी करतो. इष्टबुद्धी करणं याचाच अर्थ या जीवाला आता बरं वाटते. कालच्यापेक्षा औषधी घेतली, रातभर झोप लागली, याला बरं वाटते. का बरं वाटते? यानी त्या पुद्गलाच्या आतमध्ये असलेल्या परिस्थितीमध्ये इष्टबुद्धी केली. जिथे वास्तविक सूक्ष्म कर्माचा टच स्पर्शसुद्धा आत्म्याला नाही, तर त्या औषधीचा आणि त्या शरीरामधल्या रोगराईचा स्पर्श आत्म्याला कसा होईल? आणि जर स्पर्श आत्म्याला होणार नाही तर शरीराच्या विकृतीमुळे जीवाला दुःख का होते? शरीराच्या विकृतीमुळे विकृती झाली आणि याची आकुलता वाढली. सर्वांच्या बाबतीत होईल, आमच्याही बाबतीत होईल, तर प्रश्न नाही. होईल, आम्ही त्याच्याकरता धावपळ करू, सर्व काही करू. तत्त्वज्ञान काय त्याच्या पाठीमागे? करेक्ट. आत्मा त्याच्याशी तल्लीन झाला. कशाशी तल्लीन झाला? या पौद्गलिक परिस्थितीशी आत्मा तल्लीन का झाला? कारण आत्म्याने त्याच्यामध्ये एकत्व केलं. आत्म्याने कशामध्ये एकत्व करायला पाहिजे? आपल्या स्वभावात एकत्व करायला पाहिजे. तर ते एकत्व स्वभावात न करताना या पुद्गलजन्य परिस्थितीमध्ये ही परिस्थिती माझ्यामध्ये आली. म्हणजे तसं आत्म्याने केलंही नसं समजा की ते पुद्गल आहे, त्याला काय करायचं? पण ते पुद्गल आहे आणि मी भिन्न आहे हे भान तो विसरला पूर्णपणे. आणि ही सर्व आपत्ती, ह्या सर्व बिमारी माझ्यामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून मी दुःखी झालेला आहो, ही भावना त्याच्यामध्ये होते. बरोबर आहे? बोलत जा. बरोबर आहे का दिली? ती इतकी स्वतंत्रता आहे. बघ, ही जी हा जो प्रश्न उपस्थित झाला की हा जो संयोग मिळतो साता वेदनीयाच्या उदयाच्या निमित्ताने, तिथे सुद्धा एका पुद्गल द्रव्याच्या उदयाचं निमित्तता आहे आणि दुसऱ्या पुद्गल द्रव्याचा संयोग आहे. या दोन द्रव्यामध्ये सुद्धा असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. म्हणजे संयोगसुद्धा स्वतः चालून आलेला आहे जीवाकडे. संयोगसुद्धा स्वतः चालून आलेला आहे. बरोबर आहे? संयोग चालून आलेला आहे स्वतः. गल्ल्यामधले रुपयेसुद्धा स्वतः चालून आणलेले आहे, मनुष्यांनी आणलेले नाही. डिस्प्रूव्ह करा हे स्टेटमेंट माझं. गल्ल्यामध्ये आलेले रुपये हे मनुष्यांनी आणलेले नाही, मी सुद्धा आणलेली नाही. ते सर्व रुपये
त्याच्या त्याच्या क्रियावती शक्तीने स्वयं आलेले आहे. हे स्टेटमेंट माझं पटलं नसेल तर डिस्प्रूव्ह करा. बोला म्हणजे आता ज्याला पटणार नाही तो मध्येच पिल्लू सोडव. निमित्ताचं पिल्लू निमित्त आहे का निमित्त आहे का तसं पिल्लू सोडल्यामुळं ते जी सिरियसनेस होता चर्चेमधले उपादानाला प्रमुखता देऊन जी चर्चा छेडली ती डायल्यूट होऊन जाते आणि मग टाईम संपला ती चर्चा होऊन जाते. असं अनादी काळापासून आपल्यावर तुमच्या आमच्यावर झालेलं आहे. अनंत काळामध्ये अनंत वेळा जसं काळ म्हटलं मी मुनिव्रत धार अनंत बार तुम्ही आम्ही अनंत वेळा मुनी बनलेलो आहोत. इतकं दीक्षा घ्यायचं कारणच नाही का. अनंत वेळा एका दीक्षेत काम झालं पाहिजे किंवा 2-3 दीक्षेत काम झालं पाहिजे. मोक्षाला जायला पाहिजे की नाही. अनंत वेळा दीक्षा घेत बसला तू अरे काय करू तिचं. इथून पुन्हा मिथ्यात्व घेऊनच इथं आला. काय कोणती लाजिरवाणी गोष्ट आहे. एवढं महाव्रतासारखं महाव्रत अंगीकार करूनही भगवान आत्म्याला पकडलं नाही. आपली गरिमा महिमा कधी प्रगट केली नाही आणि त्याच्यामुळं हे सर्व व्यर्थ गेलं व्यर्थ. तर हा जो संयोग आहे हा संयोगसुद्धा साता कर्माच्या किंवा असाताच्या उदयाच्या निमित्ताने या जीवाला प्राप्त होतो. सांगण्याचा अर्थ असा की पुद्गलाचा संयोगसुद्धा त्याच्या क्रियावती शक्तीच्या निमित्ताने आपल्याला प्राप्त होतो. आणखी काही बोलायचं सोबत कर्म तर जड अचेतन आहे शक्तिशाली नाही. त्यापासून जीवांच्या स्वभावाचा घात होणे आणि बाह्य सामग्री मिळणे कसे संभव आहे. प्रश्न मार्मिक आहे. कर्म एकतर जड आहे अचेतन आहे ज्ञान नाही डोळे नाही. मग आता या संयोगाने कोणाच्या दारामध्ये जावं. दुकानमध्ये कार आहे कार सौदा झाला. आता ही कार जयंत गुरुजीच्या दारी थांबावी का भरत भाऊच्या दारी थांबावी याचं कोण डिसिजन घेईल. ते म्हटलं ना की कार स्वतः यांच्या दाराशी येईल. ड्रायव्हर मुळीच आणणार नाही. ड्रायव्हर आणणार नाही. त्या ड्रायव्हरनं आणलं म्हटलं तर पुन्हा एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता होईल. पूर्ण व्यवहाराच्या लेवलमध्ये येऊन जाऊ. चर्चा डायल्यूट होईल. चर्चा डायल्यूटनी व्हायला पाहिजे. निश्चयानं बोला. आता ती कार बरोबर यांच्या दारामध्ये का येईल. त्या कारेच्या प्रत्येक परमाणूची योग्यता गतिशीलता इथेच जाऊन थांबण्याची होती. याला म्हणायचं संयोग प्राप्त झाला. संयोगसुद्धा दुसरा कोणीही परवस्तू करत नाही. संयोगामध्ये असणारा प्रत्येक पुद्गल परमाणू त्याच्या स्वतंत्रतेनं गतिमान करतो. जिथे जायचं असेल तो अजीव परमाणू निर्जीव परमाणू त्याच्यामध्ये ती योग्यता आहे. तुमच्यामध्ये तुम्ही त्याचं कार्य करू शकत नाही. जीव तर त्याला स्पर्श करू शकत नाही. सांगा मी या पुस्तकाला स्पर्शही करत नाही. तेव्हा ठीक आहे तुम्ही नाही केला. तुमच्या हातानं स्पर्श केला का नाही. बरोबर आहे का. हाताने केलं त्या लेवलमध्ये घसरले. आता या हाताने तरी याला स्पर्श केला का नाही. हसतो स्पर्श. अहो एका पुद्गलाचा दुसऱ्या पुद्गलाला स्पर्श देखील होत नाही. स्कंधामधला प्रत्येक परमाणू दुसऱ्या परमाणूला स्पर्श करत नाही. प्रत्येक परमाणू आपल्या स्वचतुष्टयाच्या मर्यादेमध्ये असल्यामुळे एक परमाणू दुसऱ्या परमाणूशी बद्ध झाला तरी स्पर्श करत नाही. स्पर्श करण्याची जी डेफिनेशन आहे ही व्यवहाराच्या लेवलच्या वर आहे. म्हणून हा जो संयोग प्राप्त होतो त्याला निमित्त कर्माचं राहते एवढं सांगितलं आहे याच्यामध्ये. आपण स्पर्शाची व्याख्या काय करू.
स्पर्श याचा जर स्पर्श होत असेल, एका परमाणूचा जर दुसऱ्या परमाणूला स्पर्श होत असेल तर हे दोन्ही परमाणू एकच झाले पाहिजे, एकत्र झाले पाहिजे. ते एकत्र कधी होत नाही. स्कंधसुद्धा हा उपचार आहे. म्हणून जैन आगममध्ये पुद्गलाला सुद्धा एक प्रदेशी म्हटलेला आहे. त्याला बहुप्रदेशी म्हणणं हा उपचार आहे. बरोबर आहे का? पुद्गल सुद्धा एक प्रदेशी आहे. परमाणूच्या अपेक्षा विकल्प म्हणजेच परमाणू. स्कंद ही विकृत परिणाम होते, द्रव्य नाहीच. आणि त्या स्कंधावर एकत्वाचा उपचार करून ते एक आहे असं कल्पून तो स्कंध बहुप्रदेशी आहे, बरोबर आहे. पण त्या स्कंधावर पुद्गल द्रव्याचा उपचार करून ते पुद्गल सुद्धा बहुप्रदेशी आहे असं विधान केलेलं आहे. हे सुद्धा उपचार. वेळ संपली. ज्ञान